नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत आकर्षणाचा सिद्धांत म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन. आता हा आकर्षणाचा सिद्धांत आहे तरी काय आणि तो कसा वर्क करतो? तुम्ही कधी एखाद्या व्यक्तीची आठवण काढली आहे आणि अचानक त्या व्यक्तीचा फोन आला असेल किंवा ती व्यक्ती तुमच्या समोर अचानक येऊन उभी राहिली असेल. त्यावेळी तुम्हाला खूप छान वाटलं असेल किंवा तुम्हाला आनंदही होतो, नाही का? कधी तुम्ही एखादं घर बघितलं असेल आणि मनात विचार केला असेल की मलाही अशा घरात मीही राहायला जावं किंवा मलाही असं घर हवंय. तुम्ही असा कधी विचार केला आहे? आणि 2-4 वर्षातच तुम्ही तशाच घरात राहायला गेलेला आहात, असा एखादा अनुभव तुम्हाला आलेला असेल. किंवा तुम्ही आपल्या जोडीदाराबद्दल किंवा आपल्या लाईफ पार्टनरबद्दल विचार केलेला असेल की असा जोडीदार मला हवाय, त्याच्या अशा क्वालिटीज हव्यात आणि तसाच जोडीदार तुमच्या आयुष्यात आलेला असेल. किंवा तुमच्या आयुष्यात असं घडलं असेल की तशाच क्वालिटी असणारा जोडीदार तुम्हाला मिळालेला असेल. तर हा नक्कीच तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन ह्या सिद्धांताचा वापर केलेला आहे. आता जाणून घेऊया आपण की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच आकर्षणाचा सिद्धांत हे तत्व आपल्याला आपल्या ध्येयाकडे आणि स्वप्नाकडे आकर्षित करतील. तुम्ही नेहमी जो विचार करता तसे घडत जाते. आकर्षणाच्या सिद्धांताचे नेमके रहस्य काय आहे आणि ते आपल्या दैनंदिन जीवनात कसे कार्य करते हे आपण जाणून घेऊया. तुमचा या आकर्षणाच्या सिद्धांतावर विश्वास असो वा नसो, परंतु तो नेहमी तुमच्यावर काम करत असतो. तुम्ही कुठेही जा, काहीही विचार करा किंवा कोणतीही कृती करा, हा आकर्षणाचा सिद्धांत तुमच्याशी सततच जोडलेला असतो. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की जेव्हा आपण काही विचार करतो तेव्हा आपल्या मेंदूतून काही किरणं बाहेर पडतात. जर तुम्ही सकारात्मक विचार केला तर तुमच्या मनातून सकारात्मक किरणं बाहेर पडतात आणि जर तुम्ही नकारात्मक विचार केला तर नकारात्मकच किरणं बाहेर पडतात. आपल्या मनातून निघणारी ही किरणं आपण असा विचार करतो तसाच प्रकारच्या गोष्टी चुंबकाप्रमाणे आकर्षित करतात. काही वेळा लोक म्हणतात, अरे मी सकाळीच तुझी आठवण काढत होतो आणि तू इथे भेटला रस्त्यात. रात्री मी तुला स्वप्नात पाहिलं की आज रिझल्ट कळेल किंवा रिझल्ट लागेल आणि आज खरोखरच रिझल्ट नेटवर मी बघितला. अरे मी खरंच तुला मिस करत होतो आणि इतक्या लवकर तुझा फोन आला. आणि अशा काही गोष्टी आपण रोज ऐकतो. पण हा निव्वळ योगायोग असतो का, याचा कधी विचार केला आहे का? हाच आकर्षणाचा सिद्धांत आहे. तुमचे मन तुम्ही जसा विचार करता तसे परिणाम द्यायला सुरुवात होते. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला नोकरी मिळेल तर तुम्हाला नोकरीचे ईमेल, नोकरीच्या जाहिराती ठिकठिकाणी पुन्हा पुन्हा दिसू लागतील. तर मग हा आकर्षणाचा सिद्धांत नेमका कसा काम करतो हे जाणून घेऊया. आपण अनेक लोकांकडून अनेक वेळा ऐकले असेल की एखाद्या मंदिरात जाऊन एखादी इच्छा देवाजवळ व्यक्त केली तर ती इच्छा पूर्ण होते आणि असे केल्याने अनेक लोकांच्या मनोकामना प्रत्यक्षात पूर्ण होताना आपल्याला दिसतात. तर जेव्हा तुम्ही मंदिरात जाऊन एखादी इच्छा व्यक्त करता किंवा नवस मागता तेव्हा तुम्ही हे मनापासून स्वीकारता की तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. कारण या मंदिरात सर्वांची इच्छा पूर्ण होते आणि जेव्हा तुमचे मन ही गोष्ट स्वीकारते तेव्हा तसे कार्य करू लागते. तुमच्या मनातून सकारात्मक किरणं बाहेर पडतात. तुमच्या मनात सकारात्मक विचार येतात आणि आकर्षणाचा सिद्धांत तुम्ही
जशी या गोष्टीचा विचार केलेला असेल त्याच गोष्टी आकर्षित करतात, तुमच्याकडे खेचतो आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात. आता स्वामी विवेकानंद यांचा एक सुविचार आहे, माणूस जसा विचार करतो तसाच तो बनतो. स्वामीजींची ही गोष्ट 100% खरी आहे आणि ही गोष्ट आकर्षणाचा सिद्धांत देखील खरा असल्याचे सिद्ध करते. तुम्ही असा विचार करता तसेच तुमचे विचार बनत जातात, तुमचे आचरण देखील तसेच बनते आणि तुमचे आचरण तुमचे चारित्र्य घडवते. तर थोडक्यात तुमची विचारसरणीच तुम्हाला घडवत असते. आकर्षणाच्या सिद्धांताप्रमाणे नुसता व्यवहार करून तशा गोष्टी घडतात का? आता अनेक वेळा लोकांच्या मनात प्रश्न येतो की केवळ आकर्षणाच्या सिद्धांताचा विचार केला, केवळच विचार केला की मला यश मिळेल का? जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटत असेल की तो IIT मध्ये टॉपर होऊ शकतो, तर तो केवळ सकारात्मक विचार करून टॉपर होईल का? ओम शांती ओम या चित्रपटात शाहरुख खानचा एक डायलॉग आहे, अगर आप किसी चीज को पूरी शिद्दत से चाहते हैं तो पूरी कायनात उसे आपसे मिलाने की तैयारी में जुट जाती है. त्याचप्रमाणे तर संपूर्ण हे विश्व ते तुमच्यापर्यंत आणण्याचा कट रचत असते. जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटत असेल की त्याला IIT मध्ये टॉपर व्हायचे आहे, तर आकर्षणाचा सिद्धांत त्याला त्याच्या गत व्यवस्थाकडे आकर्षित करून नेईल आणि चांगला अभ्यास करण्यास प्रवृत्त करेल. जर आकर्षणाचा सिद्धांत तुम्हाला अभ्यास करण्यास प्रवृत्त करत नसेल तर कुठेतरी तुमच्या विचारात कमतरता आहे, तुमची स्वतःवर विश्वास नाही आणि त्यामुळे तुमच्या मनातून सकारात्मक किरण बाहेर पडत नाही. तर मित्रांनो, आकर्षणाचा सिद्धांत पूर्णपणे तुमच्या प्रत्येक विचाराशी निगडित आहे. हा आकर्षणाचा सिद्धांत प्रत्येक परिस्थितीत तुमचे अनुसरण करत असतो. त्यामुळे तुम्हाला जे हवं आहे त्याचाच विचार करा. तुम्हाला जसं बनायचं आहे तसाच विचार करा. तुम्हाला जे आयुष्यात मिळवायचं आहे त्याचाच विचार करा आणि मग बघा, आकर्षणाचा सिद्धांत तुम्हाला तुमच्या ज्या गोष्टी तुम्ही बनण्याचा प्रयत्न करत आहात किंवा तुम्हाला जे हवं आहे त्या गोष्टी आकर्षित करून नेईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.